की खूप काही लोक आहेत जे म्हणतात आहे की महाराष्ट्रात एकदा आमची सत्ता येऊ द्या, मग जितकेही RSS वाले आहे ह्यांना बॅन करू. आणि खूप काही लोक हिंदुत्वाचे विरोधी करत आहेत, त्यांना तुम्ही काय संदेश देणार? हे 70 वर्ष आलं आम्ही ऐकतोय की RSSला बँड करणार हे कधीही शक्य नाही होणार. आता 65 वर्ष जस्ट ह्या लोकांनी राज्य केलं, पण 10 वर्ष आमचं हिंदूंचं राज्य आहे आणि ह्या हिंदूंच्या राज्यामध्ये RSSला बँड करणं शक्य नाही. मानता ह्या लोकांनी फक्त स्वप्न बघावी आणि फक्त स्वप्नच बघत राहावी. ह्यानंतर पण सरकार येणं कठीण आहे आणि यापुढे पण येणार नाही. आम्ही सगळे हिंदूंनी फक्त एकत्र येऊन हिंदुत्वाचा विचार करायला पाहिजे आणि त्याप्रमाणेच वोटिंग करायला पाहिजे, तरच काहीतरी शक्य आहे. नाहीतर का आमचे हिंदू सगळे जातीमध्ये भाषामध्ये किंवा आता सगळं काय चाललं आहे जे काय मराठा आरक्षण आहे, मी पण स्वतः मराठा आहे. मला असं वाटतं मराठा विचार न करता छत्रपती महाराज जसे एकत्र यांनी हिंदुत्वाचा फक्त राज्याचा विचार केला, तसं प्रत्येक हिंदूने असा विचार करायला पाहिजे की हिंदूंचं सरकार राहिलं तर आपण हिंदू सगळे सुरक्षित राहतील. याचा विचार तरी केला तरी खूप पुढे आपलं अस्तित्व टिकेल, आपली संस्कृती भाषा पण टिकेल. नाही तर आपली संस्कृती आणि भाषा पूर्ण नाश होऊन जाईल. पुढच्या पिढीला याबद्दल विचार करायला पाहिजे. चला ठीक आहे, माझं तर 45 आहे, पण पुढचे जी 20 वर्षाची 23 म्हणजे आता पुढे येणारं जनरेशन आहे त्यांचं काय? त्यांची संस्कृती आणि भाषा संपून जाईल आणि आपण असंच भांडत राहिलो सगळ्या गोष्टींमध्ये तर खूप कठीण आहे पुढचे 50 वर्षानंतर.